मित्रांनो, आपल्याला इन्सर्टमध्ये टेबल शिकायचं आहे. आपल्या या पेजवरती आपल्याला टेबल घ्यायचे असतील तर आपलं टेबल इथनं घेऊ शकतो. आपल्याला टेबल हा ग्रुप दिसतोय, या टेबलवरती क्लिक करायचं आणि इथनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्समध्ये कॉलम्स आणि रो ॲड करू शकतो. जसं की मी इकडे जर राईट साईडला क्लिक, हे कॉलम ॲड होत जातात आणि एक रो सिलेक्ट झालेली आहे. जर मी खाली ड्रॅग केलं तर कॉलम बरोबर रो पण सिलेक्ट होत आहे. तर जर खाली ड्रॅग केलं तर ही रो सिलेक्ट होत आहे आणि कॉलम पण आहे. तर टोटल 10 कॉलम आणि 8 रो सिलेक्ट केलेले. परंतु आपल्याला जर अजून सिलेक्ट करायचे असेल आणि जास्तीत जास्त आपण किती करू शकतो, तर इथपर्यंत 10 कॉलम आणि 8 रो. परंतु आपल्याला जर जास्त घ्यायचे असतील तर कॉलम्स आणि ॲड तर आपण इथनं घेऊ शकतो. तर याच्यावरती क्लिक करायचं इन्सर्ट टॅबमध्ये आणि इथे बघा, इथे आपल्याला काय दिसतं, इथे नंबर ऑफ कॉलम्स इथनं आपण सिलेक्ट करू शकतो आणि नंबर ऑफ कॉलम्स इथनं घेऊ शकतो. जसं की मला इथे 7 कॉलम घ्यायचे असतील आणि इथे मला 20 रो घ्यायचे असतील तर इथे टाईप करायचं किंवा इथनं पण वाढू शकतो आपण, इथनं कमी जास्त इथनं करता येते. त्यानंतर इथे बघा फिक्स कॉलम विड्थ, म्हणजे आपण जी कॉलमची विड्थ असेल ते इथनं आपण कमी जास्त करू शकतो. तर ही बाय डिफॉल्ट ॲटो असते इथे. किंवा आपल्याला 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटरमध्ये जर घ्यायचं असेल तर आपण इथनं त्याची साईज वाढू शकतो. तर इथे तर इथे मी 2.1 सेंटीमीटर टाईप केलेले आहे आणि त्यानंतर इथे ओकेवरती क्लिक करायचं. तर इथे आपल्याला अशा प्रकारे इथे टेबल इन्सर्ट केलेलं आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक कॉलमची जी विड्थ आहे ती 2.1 सेंटीमीटर आहे. आता या कॉलमला जर इथे जर क्लिक करून जर ड्रॅग केला तर याची साईज काय होते, कमी करता येते आपल्याला किंवा इथनं आपल्याला याची साईज वाढवता येते. आता हा ज्यावेळेस आपण या टेबलच्या बाहेर क्लिक करतो तर इथे 2 टॅब दिसतात, ते हाईड होतात. ज्यावेळेस या टेबलच्या मध्ये क्लिक करतो तर वरती बघा इथे टेबल डिझाइन आणि लेआउट हे दोन लेआउट, म्हणजे लेआउट आणि डिझाइन हे 2 टॅब आपल्याला इथे दिसतील. आता या टेबलला डिलीट कसं करायचं, तर टेबलला डिलीट करण्यासाठी इथे क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर शिफ्ट बटन प्रेस करून डिलीट की प्रेस करायची, म्हणजे टेबल डिलीट करता येते. ठीक आहे. परत इन्सर्टवरती क्लिक करायचं, टेबलवरती यायचं, त्यानंतर इन्सर्ट टेबलवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे मी टाईप करतो 20, 5 कॉलम आणि 20 रो. त्यानंतर इथे बघा, इथे ॲटो फिट टू कंटेंट आहे, म्हणजे याच्यावरती जर क्लिक करून जर ओके केलं तर इथे अशा प्रकारचा टेबल आलेला आहे. आता या टेबलमध्ये जसं मी टाईप करणार तसं त्या कॉलमची साईज वाढत जाणार, म्हणजे ते ॲटो फिट होत जाणार. टॅब दिल्यानंतर समोरच्या कॉलममध्ये जाण्यासाठी किंवा सेलमध्ये जाण्यासाठी यूज केला जाते. टॅब द्यायचं, समोर जायचं. टॅब द्यायचं, समोर जायचं आणि जेवढा आपला कंटेंट असेल, जेवढा मोठा असेल तेवढं त्याची साईज ॲटो फिट होत जाणार. म्हणजे असं टाईप करण्यासाठी ॲटो फिट विथ कंटेंट इथनं घेऊ शकतो. त्यानंतर जर मी याला क्लिक केलं आणि सिंपल डिलीट की प्रेस केली तर काय होणार, त्याच्यामध्ये जेवढे कंटेंट आपण टाईप केलेले होते, त्याच्यामध्ये जे काही आपण टाईप केलेलं आपलं मॅटर असेल, जे काही आपण त्याच्यामध्ये टाईप केलेला डाटा तो फक्त डिलीट होणार डिलीट केली. परंतु जर शिफ्ट याच्यावरती क्लिक करून जर शिफ्टच्या सोबत डिलीट की प्रेस केली तर काय होणार, तो टेबल डिलीट होणार. अशा पद्धतीने आपण इन्सर्टमधनं टेबल इन्सर्ट करू शकतो. त्याच्यामध्ये इन्सर्ट टेबलमधनं आपल्याला फिक्स विथ कॉलम ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर ॲटो फिट टू कंटेंट आणि त्यानंतर इथे दिलेले ॲटो फिट टू विंडो, याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर ते काय झालेलं आहे, ही जी तुम्हाला मार्जिन दिसते या मार्जिनच्या लेवलला इथे ती ॲटो फिट झालेली आहे. दिसतं ना, या मार्जिन जर मी याची वाढवली इकडे तर काय होणार, ती मार्जिन पण त्याचबरोबर त्या कॉलमची साईज पण टेबलची साईज पण वाढणार इथनं, है ना. जसं की मी इथनं काय करतो, याची साईज थोडीशी मी इकडे साईडला घेतो मार्जिन, ती साईज बरोबरच त्या कॉलमची पण साईज वाढणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याची साईज कमी जास्त करू शकतो किंवा इथनं याची साईज आपल्याला कमी जास्त करता येते. आता आपल्याला काय करायचं, या टेबल डिझाइन आणि लेआउट टॅबमध्ये सर्वात पहिले आपण टेबल डिझाइन शिकणार आहोत कसं. तर काय करायचं, आपल्यासमोर काहीतरी मी एक टेबल इन्सर्ट करून घेतो. जसे की आपल्यासमोर एक टेबल आहे, जो की हा टेबल. आता आपल्यासमोर हा टेबल टाईप केलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर टेबलवरती क्लिक करतो टेबलमध्ये, त्यावेळेस आपल्याकडे एक टेबल डिझाइन येते. आता टेबल डिझाइनविषयी आपल्याला शिकायचं आहे. इथे वरती जर बघितलं तर इथनं मी काय करणार, थोडंसं इथे तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे काय दिसतात, टेबल स्टाईल दिसतात. आपल्याला कोणत्या प्रकारची टेबल स्टाईल घ्यायची ती इथे आपल्याला टेबल स्टाईल इथनं घेता येते. सिंपल याच्यावरती क्लिक करायचं, त्या प्रकारचे टेबल स्टाईल आपण इथनं सिलेक्ट करू शकतो. आपल्याला कोणत्या प्रकारची स्टाईल सिलेक्ट करायची, जसे की मला इथनं अशा प्रकारची स्टाईल घ्यायची असेल. आता इथे काय केलेलं आहे, या टेबलमध्ये फक्त जे तुम्हाला हिडर रो दिसते, ही हिडर रो मी
अशा प्रकारे घेतलेली, किंवा इथं तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर कलर चेंज करू शकता हिडन रोची, किंवा तुम्हाला हिडन रो नको असेल तर इथे दिसतं तुम्हाला टेबल स्टाईल ऑप्शन. इथे जर क्लिक केलं टेबल रो वरती तर काय होणार ते, जे हिडन रो ही इथनं हाईड होणार. परत याच्यावरती टिक केलं तर परत ती दिसणार. त्यानंतर इथे दिलेले टोटल रो, याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला जी टोटल रो दिसते सर्वात खालची ती थोडीशी हायलाइट झालेली आहे, डार्क झालेली आहे. परत त्याच्यावरती क्लिक केलं तर परत ते रिमूव्ह होणार. त्यानंतर खाली दिलेले बँडेड रो. आता बँडेड रो म्हणजे कसं, जसं की आता इकडे बघा, मला या चा डाटा शोधायचा असेल तर चा डाटा शोधण्यासाठी जर मी इकडे साईडला ड्रॅग केलं तर कधी कधी काय होतंय, जसं की मी याला बँडेड रोला अनहाईड करतो सध्या. आता चा डाटा मला शोधायचा, तर चा जर मला चा डाटा शोधायचा आहे तर कधी कधी काय होतं, ह्या च्या डाटामधनं कधी कधी असं वरती किंवा खाली आपण इकडे जाऊ शकतो ना. तर त्याच्यामुळे आपण इकडे बँडेड जर रो घेतला तर म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्याच रोची व्यवस्थित माहिती पाहायला जाते. म्हणजे व्यवस्थित माहिती त्याची, जर समजा ची या तुम्हाला या चा डाटा तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला हे व्यवस्थित बघण्यासाठी व्यवस्थित जाते. म्हणजे त्याच रोने आपण व्यवस्थित जाऊ शकतो. म्हणजे इथनं आपण बँडेड रो घेऊ शकतो. त्यानंतर फर्स्ट कॉलम, ज्यावेळेस आपण फर्स्ट कॉलम वरती क्लिक करतो त्यावेळेस जे फर्स्ट कॉलम दिसतो थोडासा डार्क झालेला दिसतो, है ना. त्यानंतर दिलेले लास्ट कॉलम पण डार्क झालेले. आता बँडेड रो थोडंसं याला हाईड करतो आणि त्यानंतर बँडेड कॉलम. आता हे काय झालेले, बँडेड रो हायलाइट झालेले आहेत. म्हणजे जसं की आपल्याला हा कॉलम दिसतो, नंतर हा कॉलम, प्रत्येक कॉलम, हा कॉलम सिंपल दिलेला आहे इथे. त्यानंतर हा थोडासा कलरमध्ये, हा परत व्हाईट कलरमध्ये, परत हा कलरमध्ये, हा व्हाईट कलरमध्ये, हा कलरमध्ये. तुम्हाला जर हा कलर चेंज करायचा असेल तर याच्यावरती क्लिक करायचं, स्टाईलमध्ये इथनं कलर पण चेंज करता येईल. जसं स्टाईल टेबल असेल तसं इकडनं पण ऑप्शन चेंज होतील. जसं की आता आता हे ऑप्शन चेंज होतील याच्यामध्ये जे काही घेतलेले आहेत आपण. आता बघायचं जर म्हणलंच तर, जसं की मी अशा पद्धतीने सिलेक्ट केलेले स्टाईल. त्यानंतर मी जर टोटल रो वरती क्लिक केलं तर टोटल रो अशा पद्धतीने हायलाइट झालेली दिसणार. त्यानंतर बँडेड रो वरती जर अनटिक केली तर ते अशा पद्धतीने दिसणार. त्यानंतर लास्ट कॉलम जर मी अनचेक केलं तर लास्ट कॉलम अशा पद्धतीने दिसणार. त्यानंतर टोटल रो वरती जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने, हिडन रो केलं तर अशा पद्धतीने. म्हणजे जसं आपण टेबल स्टाईल चेंज करू तशा प्रकारे दिलेले ऑप्शन्स पण चेंज होतील. आता इथे टोटल रो वरती जरी क्लिक केलं तर टोटल रो अशा प्रकारे दिसणार. बँडेड रो वरती क्लिक केलं तर बँडेड रो अशा प्रकारे दिसणार. म्हणजे आपण स्टाईल चेंज केली टेबलची तर इकडे ऑप्शन पण चेंज होणार त्या प्रकारे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, सिंपल टेबल घ्यायचं असेल तर आपण इथे काय करतो, जे बाय डिफॉल्ट आपण टेबल घेतो तो सिंपल टेबल आहे. आता आपल्याला काय करायचं, या टेबलमध्ये आपल्याला शेडिंग घ्यायची असेल एखाद्या कोणत्याही एका सेलला, जसे की मी या ई वरती क्लिक केलेले, माझं कर्सर कुठे आहे, माझं कर्सर या ई वरती आहे. मला हा सेल काय करायचा, जसं की याला आपण सेल म्हणतो, हा सेल, हा सेल, या हा सेल, आणि प्रत्येक हा एक सेल, हा सेल हा, आणि हा एक कॉलम आहे, दिसतो ना, हा एक कॉलम, हा एक कॉलम, हा एक कॉलम आहे, आणि हे रोज आहेत. समजलं ना, ही जे सिलेक्ट केलेली ही एक रो आहे आणि ही एक रो आहे, आणि हे जे मी सिलेक्ट केलेले हा कॉलम आहे. जसं की मी या 3 वरती क्लिक केलेली आहे, 3च्या समोर क्लिक केलेली आहे. त्यानंतर काय करायचं, मला याला कलर घ्यायचा असेल, शेडिंग घ्यायची असेल तर जसं आपल्याला कलर घ्यायचा त्याच्यावरती क्लिक करायचं, म्हणजे तो कलर आपण तिथनं सिलेक्ट करू शकतो. कोणत्या सेलला तुम्हाला कलर घ्यायचा असेल, शेडिंग घ्यायची असेल कोणत्या सेलला, तर तिथे क्लिक करून ती शेडिंग घेऊ शकतात. अशा पद्धतीने. नको असेल तर काय करायचं, परत तिथे जायचं आणि त्याला करायचं नो कलर, म्हणजे तिथनं आपण तो कलर पण रिमूव्ह करू शकतो. कलर समजा शेडिंग घ्यायची नसेल तर त्याच्यावरती क्लिक करून नो कलरवरती क्लिक करायचं, अशा पद्धतीने आपण करू शकतो. किंवा तुम्हाला एखाद्या स्पेशल रोला सिलेक्ट करायचं, त्यानंतर इथनं स्पेशल रोल सिलेक्ट केलं तर त्या रोलला पण तुम्ही कलर घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार, एक एक कलर घ्यायचा असेल तर. त्यानंतर काय दिलेले, बॉर्डर स्टाईल, तुम्हाला कशा प्रकारची बॉर्डर. त्यानंतर इकडे काय दिलेले, वेगवेगळ्या प्रकारची इथे आपल्याला बॉर्डर सिलेक्ट करता येते. जशी की मला अशी जशी की मला अशा पद्धतीची बॉर्डर पाहिजे असेल तर माझ्यासमोर इथे काय दिसतं, तुम्हाला बॉर्डर पॉइंटर दिलेले आहे तुम्हाला. आता या पॉइंटरला काय करायचं, क्लिक करायचं आणि ड्रॅग करायचं. तर अशा पद्धतीने एक बॉर्डर घेऊ शकतो आपण. आपल्याला कुठे बॉर्डर घ्यायची असेल तर ती लाईन आपण असणं सिलेक्ट करू शकतो. आपल्याला साईज चेंज करायची असेल, इथनं वेगवेगळ्या प्रकारचे साईज आपण इथनं असे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. किंवा आपल्याला कलर चेंज करायचा असेल तर पेन कलर पण दिलेली इथे. वेगवेगळ्या प्रकारचे कलर पण आपण इथनं चेंज करू शकतो अशा पद्धतीने. ठीक आहे. इथे साईज पण आपल्याला कमी जास्त करता येते. त्यानंतर इथे स्टाईल दिलेली आहे. कोणत्या प्रकारची आपल्याला इथनं स्टाईल घ्यायची असेल ती स्टाईल पण इथनं
सिलेक्ट करू शकतो अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, हे नको असेल किंवा मी साईडला इथे याच्यावरती क्लिक करायचं. हे जे बॉर्डर पॉईंट आहे हे परत इथनं काय होतो, हाईड होतो. परत याच्यावरती क्लिक केलं तर परत येतो. याच्यावरती क्लिक करायचं, परत ते इथनं आपल्याला रिमूव्ह करतात आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला एक टेबल घ्यायचा. इन्सर्टमध्ये जायचं. मी थोडंसं खाली क्लिक करतो इथे आणि थोडंसं खाली क्लिक करून इथे एक टेबल इन्सर्ट करतो. जसं की मी हा टेबल घेतला. तर बाय डिफॉल्ट हा टेबल कसा आलेला आहे, हा नॉर्मल टेबल आलेला आहे. जो की आपण सिंपल टेबल, नॉर्मल टेबल दिसतं इथे. ठीक आहे. आता हे कधी यूज होते, जसं की आता मी याच्यावरती काहीतरी मला एक टेबल याच्यामध्ये काहीतरी असं कॉलम्स घ्यायचे असतील, तर मी काय करणार, इथे याच्यावरती जर क्लिक केलं तर परत आपल्यासमोर काय येणार, बॉर्डर पॉईंटर. आता याचा कलर कोणता असणार, जो की आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. याला सिलेक्ट करायचं आणि खाली ड्रॅग करायचं. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे घेऊ शकतो. याच्यामध्ये क्लिक करायचं, नको असेल तर नॉर्मल वरती क्लिक करून इथे करायचं, याची साईज कमी, आणि टेबल याचा अशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो. त्यानंतर कलर पण याचा ऑटोमॅटिक घेऊन टाकायचा आणि अशा पद्धतीने आपण परत त्याला चेंजेस करू शकतो. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला टेबल डिझाईनमध्ये. आता आपल्याला शिकायचं आहे लेआउट. आता लेआउटमध्ये कसं करायचं, जसं की मी याला सिंपल एकदा असं टेबल घेऊन टाकतो एकदा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला प्रॅक्टिस करायला सोपं जाईल ते. एक मिनिट, याच्यामध्ये याच्यावरती क्लिक करून याला क्लिक करायचं सिलेक्ट ऑलवरती, आणि त्यानंतर जर मी इथे आलो बॉर्डरवरती, तर या बॉर्डरवरती क्लिक केल्यानंतर काय दिसतं आपल्याला, इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईल दिसतात. परंतु जर आपण या बॉर्डरवरती क्लिक केलं तर इथे काय दिसते, टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट, लेफ्ट राईट. परंतु जर आपण इथनं जर याची साईज कमी जास्त घेतलेली असेल, जर आपल्याला सेम ही जी दिसते ही सर्वांनाच, पूर्ण टेबललाच याच बॉर्डरची टेबल घ्यायचं असेल, आपल्याला या टेबल घ्यायचं असेल तर काय करायचं, इथे जायचं. आपल्याला कुठे पाहिजे असेल, बॉटमला पाहिजे असेल किंवा टॉपला घ्यायचं असेल किंवा राईटला, लेफ्टला किंवा नो बॉर्डर घ्यायची असेल तर इथं आपण रिमूव्ह करू शकतो. किंवा आपल्याला ऑल बॉर्डर जर वरती क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपण कलर आणि स्टाईल इथं देऊ शकतो. ठीक आहे. नको असेल तर काय करायचं, इथे क्लिक करायचं आणि त्याला करायचं ऑल नो बॉर्डरवरती क्लिक करायचं. आता ही नो बॉर्डर दिसते का, याच्यावरती क्लिक केलं तर परत ती बॉर्डर आपण इथनं घेऊ शकतो अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला लेआउट शिकायचं. आता लेआउटवरती क्लिक केलं तर इथे बघा टेबल, ड्रॉ, रो अँड कॉलम्स, मर्ज, सेल्स, साईज, इथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, थोडंसं याच्यावरती जर आपण क्लिक केलं, जसं की मी काय करतो, जसं की बी वरती माझं सिलेक्शन आहे, या बी वरती मी माझं बी वरती मी कर्सर ठेवलेले आहे. त्यानंतर काय करायचं, सिलेक्शनमध्ये जायचं, त्यानंतर सिलेक्शन, जिथे मी कर्सर ठेवलेले तिथे काय होणार, ते सिलेक्ट केले. किंवा माझं कर्सर कुठे सध्या, आता माझं कर्सर इथे 55 वरती किंवा सब्जेक्ट 1 वरती ठेवलेले आहे. त्यानंतर सिलेक्टमध्ये जायचं, त्यानंतर सिलेक्ट कॉलम, जिथे मी ठेवलेले आहे माझं कर्सर, तर तो कॉलम काय होणार, पूर्ण सिलेक्ट होणार. जसं की मी नेमवरती माझं कर्सर ठेवलेले, इथे नेमवरती मी कर्सर ठेवलेले. त्यानंतर सिलेक्टवरती गेलो तर इथे दिलेले सिलेक्ट रो, म्हणजे पूर्ण ती रो सिलेक्ट होणार. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. किंवा खाली जर बघितलं तर सिलेक्ट टेबल, तर ह्या पूर्ण टेबल सिलेक्ट होणार. तर आपण अशा पद्धतीने पण टेबल सिलेक्ट करू शकतो किंवा इथे जर क्लिक केलं तरी टेबल सिलेक्ट होतो. ठीक आहे. त्यानंतर ग्रीन लाईन दिलेली आहे. आता ग्रीन लाईन कशी चेंज होती, जसं की थोडंसं याला आपण चेंज करू. आता डिझाईनमध्ये जायचं आणि आता बघा इथे लेआउटमध्ये जायचं, त्यानंतर ग्रीड लाईनवरती क्लिक करायचं. बघा अशा पद्धतीने आपण ग्रीड लाईन घेऊ शकतो. आपल्याला जे काही ग्रीड लाईन असतील तिथनं आपण शो व्ह्यू ग्रीड लाईन करू शकतो आपण अशा पद्धतीने. त्यानंतर काय करायचं, टेबल प्रॉपर्टीज. आता या टेबलला थोडीशी साईज याची कमी करून घ्या तुम्ही इथे याच्यावरती क्लिक करून. जशी की मी याची साईज घेतलेली आहे एवढी. ठीक आहे. हां, हां, ठीक आहे. अशी साईज याची. आता लेआउटमध्ये आल्यानंतर इथे प्रॉपर्टीजवरती जर क्लिक केलं तर आपल्यासमोर अशा पद्धतीने प्रॉपर्टीज दिसेल आपल्याला. इथे काय दिलेलं आहे, लेफ्ट, सेंटर, राईट. अलाइनमेंट टू आपल्या समजा सेंटरला घ्यायचं असेल तर काय करायचं, ओके करायचं. तर हे सेंटरला टेबल येणार अशा पद्धतीने. किंवा आपल्याला हा टेबल राईट साईडला पाहिजे असेल, याच्यावरती क्लिक करायचं, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण टेबलला लेफ्ट, राईट, सेंटरला इथनं असा टेबल जर असेल तर आपण याला ॲडजस्ट करू शकतो, असं पण करू शकतो. ठीक आहे. किंवा आपल्याला इरेजर, आता इथे दिलेली आहे ड्रॉ टेबल. आता हे इरेजर आहे. जसं की आपल्याला काहीतरी टेबलमध्ये ड्रॉ करायचं असेल तर मी काय करतो, एक असा टेबल ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. हा आपल्यासमोर टेबल आहे, कारण की याची साईज ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट आपण साईज याची कोणती होती ती इथनं साईज चेंज केलेली आहे. याची साईज आपण इथनं कमी जास्त घेऊ शकतो. परत कलरमध्ये जायचं आणि कलर ऑटोमॅटिक आणि साईज, ठीक आहे. आपण जशी साईज ही घेतलेली आहे. त्यानंतर टेबल बघा, अशा पद्धतीने आपण टेबल इन्सर्ट करू शकतो. किंवा आपल्याला या टेबलमध्ये काही असं
कॉलम्स इन्सर्ट करू शकतो. काही ते टेबलमध्ये काही कॉलम घ्यायचे असेल तर कॉलम पण आपण ॲड करू शकतो. त्यानंतर मधात जर आपल्याला रो इन्सर्ट करायचे असेल तर रो पण आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो. ठीक आहे. तर इथनं आपण काय केलेलं आहे, लेआउटमधनं टेबल ड्रॉ करू शकतो किंवा आपल्याला इरेजर करायचं असेल तर इरेजरवरती क्लिक करायचं आणि इरेज करता येतं आपल्याला. जसं की मला इरेजरवरती क्लिक केल्यानंतर या टेबलवरती क्लिक करायचं, लेआउटमध्ये जायचं, त्यानंतर इरेजरवरती क्लिक करायचं. आता इरेजर आलेलं आहे. जसं की मला काय करायचं, अ, हे मधले 4 कॉलम मला इरेज करायचे. 4 कॉलमला सिलेक्ट करायचं. तर अशा पद्धतीने इरेज पण करता येते किंवा मला हे कॉलमच डिलीट करायचं तर कॉलमला सिलेक्ट करून घ्यायचं ठीक आहे. या कॉलमला सिलेक्ट करायचं आणि डिलीट करायचं. तर अशा पद्धतीने आपण इरेजर पण यूज करू शकतो. टेबल ड्रॉ करू शकतो. थोडेसे टेबल ड्रॉ करण्या अगोदर आपण याची साईज व्यवस्थित थोडीशी कमी करून घेऊ. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण इरेजर यूज करू शकतो, टेबल ड्रॉ करू शकतो किंवा आपल्याला काय करायचं, जसं की तुम्ही एकदा सध्या सिंपलमध्ये जसं की आपला हा टेबल आहे. ठीक आहे. आता लेआउटमध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जसं की मी इथे सिलेक्ट केलेले आहे 6 वरती आणि इथे दिलेले टेबल याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे दिलेले डिलीट सेल. जसं की मला हा सेल डिलीट करायचा असेल किंवा मी इथे काय करतो, डी वरती क्लिक करतो इथे आणि मी हा सेल डिलीट करायचा मला. तर याच्यावरती क्लिक केलं तर आपल्यासमोर काय येते, शिफ्ट सेल लेफ्ट. एकाला सेल काय होणार, तो लेफ्ट होणार. ओके वरती क्लिक करायचं. तर काय झालेलं आहे, अशा पद्धतीने आपण एखादा सेल डिलीट करायचा तर सेल पण डिलीट करू शकतो किंवा 45 वरती इथे माझं कर्सर आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं. त्यानंतर डिलीट कॉलम आहे. म्हणजे आपल्याला समजा हा कॉलम डिलीट करायचा असेल तर काय करायचं, जिथे मी क्लिक केलेले, जिथं माझं कर्सर ठेवलेले आहे, जसं की तुम्हाला इथे जसं की मला B1 हा सब्जेक्ट कॉलम डिलीट करायचा. डिलीट वरती यायचं, डिलीट कॉलमवरती क्लिक करायचं. तर काय झालेलं आहे, सब्जेक्ट 1 हा कॉलम डिलीट झालेला आहे. परत कंट्रोल झेडनी परत घेता येतं वापस त्यांना. त्यानंतर परत डिलीटवरती क्लिक करून परत रो डिलीट. जसं की माझं कर्सर कुठे आहे आता सध्या, ठीक आहे, कर्सर बघू सध्या. हां, कर्सर मी इथे ठेवलं किंवा कुठे जरी ठेवलं तरी चालतंय. त्यानंतर काय करायचं, रो डिलीट. तर ती रो डिलीट झालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मग कॉलम डिलीट करायचं असेल, रो डिलीट करायचं असेल किंवा आपल्याला एखादी याच्या खाली आपल्याला एक अजून ब्लँक रो घ्यायची असेल तर काय करायचं, कर्सर कुठेतरी एखाद्या कोणत्याही एका कॉलममध्ये किंवा कोणत्याही एका सेलमध्ये ठेवायचं आणि त्याच्या खाली तुम्हाला पाहिजे तिथे बिलो वरती क्लिक करायचं. तर एक बिलो इन्सर्ट झालेली आहे रो. ठीक आहे. किंवा तुम्हाला काय करायचं, याच्यावरती एक अजून रो घ्यायची असेल तुम्हाला तर काय करायचं, अबोव्ह वरती क्लिक करायचं. म्हणजे असे आपण रो ॲड करू शकतो किंवा काय करायचं, या नेमच्या राईट साईडला एक अजून ब्लँक कॉलम घ्यायचा असेल तर काय करायचं, इन्सर्ट राईटला क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने एक कॉलम ॲड करतो तो किंवा आपल्याला याच्या लेफ्टला अजून एक घ्यायचा असेल कॉलम तर याच्यावरती क्लिक करायचं. तर लेफ्टला पण अजून एक असा कॉलम आपण इन्सर्ट करू शकतो. तर हे लेफ्ट राईट असे कॉलम इन्सर्ट करतात येते. डिलीट पण कॉलम करतात, सेल डिलीट करतात, ते इरेज पण यूज करतात, ते ड्रॉ टेबल काय आपल्याला ड्रॉ करायचं असेल तर ड्रॉ टेबल करतात ते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मर्ज सेल. जसं की याला पहिले सिलेक्ट करायचं. जसं तुम्हाला कोणत्याही याला सिलेक्ट केलं तर वरती बघा इथे हायलाइट झालेले आहे. जर मी पेन्सिल कोणत्या एका सेलवरती क्लिक केलं तर ते इथे हायलाइट दिसत नाही आणि यूज होत नाही ते. परंतु जर मी याला सिलेक्ट केलं एखाद्या रोला किंवा 2-3 कॉलमला तर इथे वरती मर्ज सेल. आता मर्ज सेलवरती जर क्लिक केलं तर काय दिसतंय, ते पूर्ण एक रो दिसते, मधात कोणताही कॉलम दिसत नाही. एक मर्ज सेल झालेली आहे. आता हे मर्ज सेल झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये काही कॉलम ॲड करायचे असेल 1, 2, 3 तर काय करायचं, स्प्लिट सेलवरती क्लिक करायचं. इथे दिलेले नंबर ऑफ कॉलम आपल्याला किती कॉलम घ्यायचे, तिथनं कॉलम 3 घ्यायचे 3 घेऊ शकतो. त्यानंतर एकाच रोमध्ये आपल्याला 3 कॉलम पाहिजे तर काय करायचं, ओके करायचं. तर बघा इथे 1, इथे 1, 2 आणि 3 असे कॉलम घेतलेले आहेत. कॉलम पण आपल्याला ॲड करता येतात, ऑटोमॅटिक ॲडजस्ट होणार. आता स्प्लिट टेबल आहे, जसं की मी इथे क्लिक केलेले आहे. आपल्या या टेबलला वेगळं करायचं असेल तर काय करायचं, स्प्लिट टेबलवरती क्लिक करायचं. ठीक आहे. जिथून आपल्याला क्लिक करायचं त्या टेबलवरती क्लिक केलं तर जिथून आपल्याला हा टेबल वेगळा करायचा असेल किंवा रो वेगळी करायची असेल तर काय करायचं, त्याच्या खालच्या रोमध्ये क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर स्प्लिट टेबलवरती क्लिक करायचं. तर काय झालेलं, ते वेगळा टेबल झालेले आहे. बघा हा टेबल वेगळा झालेला आहे. याच्यावरती जर क्लिक केलं तर हा पूर्ण सिलेक्ट झालेला आहे एक टेबल. त्यानंतर खालचा टेबल हा वेगळा झालेला आहे. स्प्लिट इथनं करता येते. त्यानंतर ऑटो फिट. आता याला सिलेक्ट केलेली, याला सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, इथे जर आलो आपण तर इथे ॲड टू फिट टू कंटेंट, जसे कंटेंट असतील तसे ॲड टू फिट टू कंटेंट इथनं
होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपलं काय करायचं, इथे जर क्लिक केलं तर खाली दिलेले ऑटो फिट टू विंडो, जर याची साईज आपण समजा मी याची साईज अशी केलेली असेल आणि याची साईज ऑटो फिट टू विंडो करायची असेल तर काय करायचं, इथे क्लिक करून इथे ऑटो फिट टू विंडो करायचं. म्हणजे जशी मार्जिन आहे आपली, जी काही आपली जे टेबल टेक्स्ट मार्जिन आहे, ती आपण इथनं ऑटो फिट टू विंडो करू शकतो तिथनं. त्यानंतर समजा मला हा टेबलची साईज इन्क्रीज करायची असेल, समजा या रोची साईज मला वाढवायची असेल, तर काय करायचं, इथे इथे विड्थ दिलेली आहे, इथनं साईज त्याची वाढवता येते. ठीक आहे. मी जशी की एवढी साईज घेतलेली आहे. किंवा एखाद्या कॉलमची, एखाद्या रोची साईज आपल्याला इन्क्रीज करायची असेल, तर इथनं त्याची रो पण इन्क्रीज करता येते अशा पद्धतीने. किंवा डिस्ट्रीब्यूट रोवरती जर क्लिक केलं तर ते काय होणार, डिस्ट्रीब्यूट रो याच्यावरती जर क्लिक केलं तर ती रो काय होणार, ऑटोमॅटिक ॲडजस्ट होणार. किंवा एखादी रो मी अशी केली असेल तर ती काय होणार, डिस्ट्रीब्युटेड रो ऑटो फिट होत जाणार ती. ठीक आहे. किंवा एखादी रो कमी जास्त झाली असेल, लहान मोठे झाले असेल, तर आपण इथे डिस्ट्रीब्यूट रोवरती क्लिक केलं तर ते ऑटो ॲडजस्ट होणार. बरोबर तिथनं ॲडजस्ट केलं जाईल. किंवा एखादा कॉलम लहान मोठा झाला असेल तर इथे जर क्लिक केलं तर डिस्ट्रीब्यूट कॉलमवरती जर क्लिक केलं तर ते काय होणार, ऑटोमॅटिक तिथे ॲडजस्ट होणार ते. आता त्यानंतर काय करायचं आपल्याला, जसं की मी या कॉलमवरती क्लिक करून याची साईज थोडीशी मी अशी केलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर इथे दिलेले, इथे अलाइन टॉप लेफ्ट, अलाइन टॉप सेंटर आहे, अलाइन टॉप राईट आहे. इथे सेंटरला आहे, अलाइन सेंटर लेफ्ट आहे, अलाइन सेंटर मिडल आहे, अलाइन सेंटर राईट आहे. इथे डाऊन बॉटमला आहे, इथे बॉटम डाऊनला आहे, मिडलला, इथनं लेफ्ट साईडला बॉटमला येते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते ॲड करता येते, आपल्याला पोझिशन चेंज करता येते. किंवा याला सिलेक्ट करून घ्यायचं, जसं मी या कॉलमला पहिले या कॉलमला पहिले मी काय करतो, एकदा सिलेक्ट करून घेतो पूर्ण. ठीक आहे. ही रो मी पूर्ण एकदा सिलेक्ट केलेली आहे. ही रो सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा आपल्याला काय करता येते, त्याला मिडलला, सेंटरला, डाऊनला, बॉटमला, सेंटरला इथनं आपण ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर दिलेले टेक्स्ट डायरेक्शन, आता टेक्स्ट डायरेक्शन क्लिक केलं तर ते डायरेक्शन टेक्स्ट अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. ठीक आहे. टेक्स्ट डायरेक्शन आपल्याला इथनं चेंज करता येते आपल्याला. त्यानंतर सेल मार्जिन याच्यावरती जर क्लिक केलं तर सेल मार्जिन इथनं आपल्याला किती पाहिजे असेल ती सेल मार्जिन इथनं आपण ॲडजस्ट करू शकतो अशा पद्धतीने. त्यानंतर शॉर्ट दिलेले, जसे की आता इथे काय दिलेले, 1 2 3 4 याला सिलेक्ट केलेले आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर हे जे तुम्हाला दिसतं ना, सिलेक्ट केलेली मी 1 2 3 4, आता याला काय करायचंय, शॉर्ट वरती जर क्लिक केलं तर इथे सीरियल नंबर दिलेले, म्हणजे आपल्या सीरियल नंबरचं, किंवा काय करायचं, मी एक सीरियल नंबरवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, असेंडिंग आणि डिसेंडिंग वरती जर क्लिक केलं तर ते काय होणार, असेंडिंग आणि डिसेंडिंग होणार. बघा इथे 5 6 5 4 3 अशा पद्धतीने आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग काढता येणार. किंवा आपल्याला काय करायचंय, परत टेबलवरती क्लिक करायचं आणि आपल्याला करायचे शॉर्ट, तर इथे काय दिलेले आहे, असेंडिंग, परत असेंडिंग वरती क्लिक करून इथे जर बघितलं तर याला करायचं ओके. तर बघा हे असेंडिंग आणि डिसेंडिंग अशा प्रकारे आपण करू शकतो. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं आपल्याला, फॉर्म्युला, थोडीशी याची साईज मी ॲटो फिट करून घेतो इथे, याच्यावरती क्लिक करायचं आणि याला काय, डिस्ट्रीब्यूट रो आणि डिस्ट्रीब्यूट कॉलम. ठीक आहे. आता हे ज्यावेळेस आपण लेआउटमध्ये क्लिक करतो तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला, फॉर्म्युला. आता जसं की फॉर्म्युला, इथे एक टेबल इन्सर्ट करून घेतो मी, म्हणजे आपल्याला ते सोपं झालं. इथे क्लिक करायचं आणि त्यानंतर राईट साईडला, आता राईट साईडला काय केलेलं आहे, एक टेबल इन्सर्ट केलेलं आहे आपण. आता या टेबलमध्ये जर इथे क्लिक केलं मी, तर आपल्याला काय करायचं, सर्वांचीच आपल्याला काय करायची, बेरीज करायची, सर्वांचे सम करायची. तर याला क्लिक केल्यानंतर इथे फॉर्म्युला याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा, इक्वल टू सम लेफ्ट, म्हणजे लेफ्ट साईडचे काय होणार, ते इक्वल होणार, ते इक्वल टू सम लेफ्ट, त्यांची बेरीज होणार. इथे ओके वरती क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने आपण त्याचं सम करू शकतो. परत खाली इथे क्लिक केलं तर याचं पण इथं आपण, आता काय दिलेलं इथे अबव, तर आपल्याला अबव नाही, इथं एडिट करायचं, लेफ्ट साईड काय करायचं, ते लेफ्ट करायचं आणि ओके वरती क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. किंवा आपल्याला या दोन्हीची बेरीज करायची असेल तर इथे क्लिक करायचं. त्यानंतर बघू तर इथे काय होतं, इथे अबव आलेले आहे ऑटोमॅटिक, ओके. याच्यावरती क्लिक करायचं, या दोन्हीची इथे बेरीज झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. त्यानंतर काय करायचं, कन्वर्ट टू टेक्स्ट. आता या टेबलला मी सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे. या टेबलला आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचं. इथे क्लिक करायचं, तर हे काय सांगत आहे, टेबल, याला काय करायचं, ओके. तर बघा हे टेबलमध्ये आलेलं आहे. आता वरती काय दिसत नाही, टॅब दिसत नाही, ते दोन, लेआउट आणि
टेबलचं. इथे जर क्लिक केलं तर कुठेही टेबल डिझाईनसाठी ऑप्शन येत नाही वरती. म्हणजे हे काय झालेलं आहे, याच्यामध्ये आलेलं आहे, टेक्स्टमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे टेबल डिझाइन आणि लेआउट ज्यावेळेस टेबलमध्ये आहे त्यावेळेसच आपण सिलेक्ट करू शकतो. लेआउटमध्ये जर क्लिक केलं तर वर दिलेले आहे रिपीट हिडर रो. आता ही जी हिडर आहे, ही जर आपल्याकडे डाटा असेल आणि प्रत्येक पेजवरती हा आपल्याला डाटा हाच असेल आणि ही जी रो दिसते ही प्रत्येक पेजवरती दिसायला हवी आपल्याला. तर काय करायचं, रिपीट हिडर रोवरती क्लिक करायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रत्येक पेजवरती डाटा दिसणार ती रिपीट ही रो दिसत जाणार. प्रत्येक पेजवरती रिपीट ही रो दिसणार. हिडर रो प्रत्येक पेजवरती येणार. अशा पद्धतीने आपण हिडर रो सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर कन्वर्ट टू टेक्स्ट करू शकतो. फॉर्म्युला यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण लेआउट शिकलो, त्यानंतर टेबल डिझाइन पण शिकलो,